नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण आत्तापर्यंत पाहिलं की जानकी आणि माया ह्या दोघीही आता सत्य सांगणार आहेत. दोघीही भूतकाळ सांगणार आहेत. तर इकडे जानकीने भूतकाळ सांगायला सुरुवात केलेली आहे आणि तिकडे मायाने ऐश्वर्याला. तर भूतकाळ सांगत असताना इकडे आजच्या पुढील भागात असं दाखवलं, सारंग रडत रडत दादाकडे येतो आणि दादाला सांगतो, त्या पोरी बघ ना दादा कशा करत आहेत. आणि तो जानकी आणि सायली म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेमधली सायली त्या दोघांचं ती कंप्लेंट करत असतो. तेव्हा मग ऋषिकेश लगेचच तिकडे जातो आणि तो फुगा फोडायची स्पर्धा असते तिथे फुगा फोडतो. मेल्यामध्ये जे फुगा फोडायचं असतं ना तिथे फुगा आधीच फोडून टाकतो. आणि मग लगेचच जानकी ऋषिकेशकडे पलटून बघते आणि मग तिला ऋषिकेशचा राग येतो. मग ती ऋषिकेशसोबत भांडायला सुरुवात करते. मग ऋषिकेश पण तिच्याशी भांडणं करत असतो आणि सायली तिला अडवत असते. प्रेक्षकांचा हाच प्रश्न होता की सायलीला आता तुम्ही ह्या भागांमध्ये घ्याच. आणि आता वाहिनीने तोच निर्णय घेतलाय आणि आपल्याला आता अर्जुनची सायली ह्या येणाऱ्या प्रत्येक भागांमध्ये दिसणार आहे. तर येणारे भाग खूपच रंजक ठरणार आहेत. इकडे ऋषिकेश आणि जानकीची भन्नाट भांडणं झालेली असतात आणि तेवढ्यातच ऋषिकेश तिला म्हणतो, बरं हे गिफ्ट आहे ना हे तुम्हीच ठेवा, असं बोलून तो जानकीला देऊन टाकतो. आणि मग लगेचच जानकी घेते ते गिफ्ट आणि फेकून देते. ऋषिकेशची भांडणच करत असते आणि ती ऋषिकेश तिच्या अंगावर ते दिलचं गिफ्ट फेकून देतो, फुगा फेकून देतो. मग लगेचच जानकी तो घेते आणि तिकडे दुसरीकडे फेकून देते आणि तो फुगा मास्कमॅनच्या चेहऱ्यावर जाऊन पडतो. तर मास्कमॅन बोलतो, जानकी काही झालं तरी तू माझीच आहेस. येणारे प्रत्येक भाग आता खूपच मस्त आहेत. तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का? आणि आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी रोज तुम्हाला येणाऱ्या पुढील भागात काय होईल हे दाखवणार आहे. धन्यवाद.